आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरनं मोठा वाद निर्माण झालेला। दादरमधला कबूतरखाना हा ताडपत्री टाकून झाकण्यात आला, एक प्रकारे बंद केला गेला। मात्र त्यानंतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे सरकार सध्या बॅकफूटवरती आलेलं असून कबूतरखान्याच्या निर्णयाबद्दल सरकार पुन्हा एकदा कोर्टात दाद मागणार आहे। कबूतरखान्यांवर सरकार बॅकफूटवर, राज्य सरकार पुन्हा कोर्टात दाद मागणार। जैन समाजाचा आक्रमक पवित्रा। कुछ दिनों के अंदर ही डिसीजन आता है तो ठीक है, नहीं तो हम लोग भी अनशन में उतरने के लिए तैयार है, मरने के लिए भी तैयार है। नुकतंच मुंबई महापालिकेनं दादर तसंच इतर ठिकाणांचे कबूतरखाने बंद केले होते, पण आता राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेत कबूतरखाने सुरू ठेवण्याविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे। त्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीसांनी एक तातडीची बैठक घेतली। या बैठकीत कबूतरखाने यापुढेही सुरू ठेवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यात आली। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कोणत्या वेळेत कबुतरांना फीडिंग व्हावं आणि कोणत्या वेळेत नाही असा नियम तयार करता येईल। आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला। कबुतरांची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे, त्याचाही विचार करा। या संदर्भात माझी मेनका गांधी यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिली। त्यांनी पर्यायी व्यवस्था होईस्तोवर महापालिकेने कंट्रोल फीडिंग करावं असेही निर्देश दिले। कबूतरखान्याबाबत गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महानगरपालिका स्वतः आता रेस्ट्रिक्टेड फीडिंग उद्यापासून सुरू करणार आहे। 2 महानगरपालिका जोपर्यंत हासाठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फीडिंग करायला। याच्यात विषय स्पष्ट आहे, एक जर कबूतरखाना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच। ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही, मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीफेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे, तिथे करावं, मस्त होईल। वरळी सीफेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सीफेसवर, चांगलं होईल। दादर कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजानं आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत विरोध केला होता। त्यासाठी स्थानिक आंदोलनही करण्यात आलं। आमच्याकडे नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल किंवा सगळ्याचे आरटीआय रिपोर्ट आहे, त्यांना अजून काय पण नाही केस आलेले, कबूतर केस आले, एक पण केस नाही त्यांच्याकडे। अरे हमारा कबूतर में चन डालने वाला जो सुबह शाम साफ सफाई करता है ना, उसको आज तक नहीं हुआ है कुछ। अगर सरकार को हमारी इतनी चिंता है ना तो फिर दारू भी बंद करो, गुटखा भी बंद करो, सिगरेट भी बंद करो, जितनी भी गंदी खाद पदार्थ खिलाते हैं रोड पे उसको बंद करो। यहाँ पे तो सब घुसड़खोरी चलती है। वाढता विरोध बघता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुवर्ण मध्य काढण्याची सूचना महापालिकेला दिली होती। तर या निर्णयामागे मतांचं राजकारण असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसन नलिकेचे गंभीर आजार होत असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे कबूतरखान्यांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती। हे प्रकरण थेट हायकोर्टात गेलं। 30 जुलैला झालेल्या सुनावणीत महापालिकेनं शहरातील विविध कबूतरखान्यांमध्ये कबूतरांची गर्दी होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर मुंबई मनपानं कबूतरखाने बंदही केले होते, पण आता सरकारच कबूतरखान्यांच्या बचावासाठी पुढे सरसावलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढची